आणि आता बातमी जनसुरक्षा विधेयकासंदर्भातली आहे। तर विधानसभेनंतर विधान परिषदेमध्ये सुद्धा जनसुरक्षा विधेयक पास झालंय, पण त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे आमने सामने आलेत। या विधेयकामुळे माओवादाशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार असल्याचं फडणवीस म्हणाले। तर या विधेयकात नक्षलवादाचा उल्लेखच नाहीये, कुणालाही जेलमध्ये टाकू शकतात असं ठाकरे म्हणाले। हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही या ठिकाणी स्वीकारली आणि या बिलाच्या चर्चेदरम्यान हे मी स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही। लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारं हे बिल नाही, तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे। राजकीय हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसं त्याला वास येतोय, त्याच्यात कुठेही दहशतवाद नक्षलवाद हा शब्द नाहीये, म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात, जे आतापर्यंत चालले।